एक दिवस असा प्रसंग आला, कर्नाटक भागामध्ये बकरी होती मंडळी आणि मारुती भोसले घोडी राखण्याचं काम करत होत. मेंढके मंडळी बारीक लक्ष द्या, घोडी राखण्याचं काम चालू होतं आणि एवढ्यात मंडळी चुकून घोडी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेली. 4 जण भाऊ होत. अरे एवढा मारला 4 डोन म्हणजे 4 काठ्या तुटल्या. एवढ्या पाठीवर मारला, लय मारलं. निघून गेली 4 जण. घोडी घेतली, तळावर आला. काहीतरी आपल्याकडून अपराध घडलाय, काहीतरी चोरी झाल्यागत अपराध घडलाय. जेवायला सुद्धा उठला नाही. आणि त्याच वेळेला मंडळी आपल्या बागायचे कारभारी, हलाप्पा कारभारी, त्यांचे आजोबा दुर्गाप्पा सुरानावर मंडळी म्हणजे ते सेवेला होते. तिथे मामांच्या तळावर सेवेला होते. आणि त्याच वेळेला मंडळी काय झाले, मामांना सांगायला लागले, मामा लय मारलं मारुती भोसलेला, लय मारलं. समोर मारुती भोसले आला आणि त्यावेळेस दुर्गाप्पा आपले मामा बोलायला लागले, अहो लय मारलं. मामा बोलायला लागले, अरे किती मारलं? 4 काठ्या तुटल्या. बघ बरोबर त्याचा आंगराक वर कर, त्याचा शर्ट वर कर आणि किती वर उठल्यात बघू दे. ऐका, शर्ट वर केला, एकही वळ नव्हतं. शर्ट वर केला, एकही वळ नव्हतं. माझ्या देवाचा शर्ट वर करायला लावला, सगळं वळ मंडळी माझ्या देवाच्या पाठीवर उठलं होतं. मंडळी माझ्या देवाच्या पाठीवर उठलं होतं. मार बसत होता मारुती भोसलेला आणि वळ उठत होतं माझ्या देवाच्या पाठीवर. आजही मंडळी मेंढक्यांना महार बसतोय, पण माझ्या देवाच्या पाठीवर वळ उठतात. मामांनी एकदा मेंढक्यामध्ये सांगितलं, अरे माझ्या मेंढक्याला, माझ्या गाड्याला मारलं काय आणि मला मारलं काय? एकच मंडळी, एकच देवानं सांगितलं, वळ उठत होतं मंडळी मामाच्या पाठीवर. आणि त्यानंतर मारुती भोसलेला मामांनी सांगितलं, त्या चौघांना एक शब्द सुद्धा बोलू नको, एक शब्द सुद्धा बोलू नको. 6 महिन्याच्या आत कळलं तुला काय होतंय. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये मंडळी ज्या 4 भावांनी मारुती भोसलेला मारलं होतं, 4 भाऊ मंडळी खुनाच्या आरोपाखाली अटक झालं. जन्मठेपेची शिक्षा झाली, परत सुटलं नाही. माझा देव 6 महिन्याच्या आत काय करल सांगता येत नाही. अरे हा पालखी सोहळा हे कशासाठी चाललंय? मामांची भ्रमंती कशासाठी चालली? अरे लोकांची इडापिडा दूर करण्यासाठी. देवाची आज उघड्या आभाळाखाली देवाने छेद केले, कशासाठी मंडळी? कुणासाठी? अरे स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि तुमचा आमचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून या देवाने मामांच्या मेंढी माऊलीला, मामांच्या साधू संतांना, या मुख्या साधू संतांना देवानं बरोबर घेतलं. देव रोज एका गावाला येतोय. तिथून पुढे मंडळी, तिथून पुढे एक मामांच्या तळावर आचार्य होता मंडळी, मलाबाच्या नावाचा. काहीतरी कारणामुळे गावाकडे गेला, परत आलाच नाही. मामाने मारुती भोसलेला जवळ बोलवलं, सांगितलं, अरे मारुती आजपासून तू स्वयंपाक करायचा. मामा अहो मला स्वयंपाक करायला जमत नाही. अरे म्या शिकवतो. आणि माझ्या देवानं त्या दिवशी मंडळी चुलीवर हंडा ठेवला, आधण ठेवलं, तांदूळ धुवून टाकलं. अरे भात कसा शिजतो मंडळी, मुरतो, शिजणं मुरणं सगळं शिकवलं. अरे कन्या कशा शिजत्यात सगळं शिकवलं मंडळी. त्या दिवशी देवानं माझ्या देवानं, जगाच्या मालकानं, माझ्या ब्रह्मांड नायक बाळू मला स्वयंपाक केला होता. अरे भात असा मोगरीच्या कळ्यासारखा फुललेला होता. देवानं स्वयंपाक करावा, माझ्या देवानं स्वयंपाक करावा, जगाच्या मालकानं स्वयंपाक करावा. मंडळी काय मामांचा अधिकार, काय देव करल भक्तासाठी सांगता येणार नाही. त्या दिवशी मंडळी देवानं स्वयंपाक केलेला होता. पण हा मारुती भोसले स्वतःच्या ताटामध्ये कधी तुपाचा थेंब जरी आला, दुधाचा थेंब जरी आला, त्याला मळमळ व्हायची आणि उलटी व्हायची. आणि
तो आजार बरा करण्यासाठी देवानं काय योजना केली? मामाने मारुती भोसलेला सांगितलं, अरे 4 कप दूध निखाऱ्यावर ठेवायचं आणि ते आटत आटत आलं की मला द्यायचं. आणि त्या वेळेपासून मंडळी तो आजार पूर्ण बरा झाला. स्वयंपाक चालू होता, स्वयंपाक करत असायचे. एवढी माणसं आली, स्वयंपाक केला की कण्या कमी पडायच्या, कण्या कमी पडायच्या, भात कमी पडायचा, स्वयंपाक प्रसाद कमी पडायचा. वारंवार स्वयंपाक करायला लागला. आणि आता करायचं काही? घरानं सांगितलं माझ्या जगाच्या मालकाला. त्यावेळेस माझ्या देवानं काय केलं? अरे पायातलं पायतान हातात घेतलं आणि 5 वेळा त्या हंड्याला मारलं. आणि इथून पुढं अन्न संपलं तर मामानी ताकीद दिली, अरे निर्जीव वस्तूला मामांच्या आज्ञा ऐकत असेल तर मामांचा अधिकार काय असेल? तिथून पुढे मंडळी खांद्यातल्या कण्या कधी संपत नव्हत्या, भात कधी संपत नव्हता, प्रसाद मामांच्या तळावर कधी संपत नव्हता. एवढा अधिकार मंडळी. हंड्याची का पूजा केली जाते? अरे हंडा अन्न पुरवठा करत होता. काय माझ्या देवाची ताकद मंडळी. आणि नंतर मंडळी माझा देव मंडळी निवांत गप्पा मारत बसायचा मारुती भोसले. आणि मामांच्या निवांतपणे सगळ्यांची जेवण झाल्यानंतर गप्पा व्हायच्या. एक दिवस मंडळी मामांनी एक गोष्ट सांगितली. महिला मंडळ शांत बसा, महिला मंडळ शांत बसा. दृष्टांत बारीक लक्षात घ्या बघा. मामाने एक गोष्ट सांगितली मारुती भोसलेला. आणि त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे एका माणसानं लय तपश्चर्या केली आणि एका गोठाला प्रसन्न करून घेतलं. माझा देव सांगत होता मारुती भोसलेला, अरे एका माणसानं लय तपश्चर्या केली आणि एका भूताला प्रसन्न करून घेतलं. आणि भूतानं सांगितलं, मालक किती काम सांगा मी काम करल, किती कोणतंही काम सांगा मी काम करल, पण काम नाही म्हणून मला मोकळं सोडलं तर मात्र तुम्हाला खाऊन टाकणार. दोघांमध्ये करार ठरला. आता भूत झटपट काम उरकणार होतं. भूताचा मालक काम सांगायचा आणि भूत पटापटा काम करत होता. एक दिवस भूताच्या मालकाला प्रश्न पडला, आता ह्याला सांगायचं तरी काम काय? आणि त्यावेळेस भूताचा मालक मात्र हुशार होता. त्यानं सांगितलं, अरे एक लांब अशी वेळूची काठी घेऊन या. काठी घेऊन आला. जमिनीवर भक्कमपणे रवाय सांगितली, रवली. अरे ज्यावेळेस काम नसल वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं, काम लावलं. त्यामुळे भूताचा मालक वाचला. मंडळी मालक माझा देव वाढवमा मारुती भोसलेला कथा गोष्ट सांगत होता. मारुती भोसले हो हो करत ऐकत होता. पण मंडळी तो महाचतुर आणि हुशार होता. त्यावेळेस सांगायला लागला, मामा अहो भूताचा मालक म्हणजे तुम्ही आणि तुम्हीच वेळेची काठी उभी करून घेतली. अरे मारत्या, अरे असं कसं बोलतोस? मामा अहो भूताचा मालक म्हणजे तुम्ही. बघा गोष्टीचा उलगडा कसा केला. अहो भूताचा मालक म्हणजे तुम्ही आणि तुमच्याकडे येणारी सगळी अगणित आणि नाना तऱ्हेच्या स्वभाव असणारी माणसं म्हणजे एक प्रकारचं भूत. आणि तुमच्या तळावर किती सेवा करा, किती सेवा करा, कधीच संपणार नाही असं कायमचं काम म्हणजे मामांच्या मेंढी माऊलीची सेवा म्हणजे मेंढी माऊली. आणि वर जा खाली येणं म्हणजे त्या मेंढी माऊलीची सेवा मंडळी. त्यावेळेस मामांनी माझ्या देवानं माझ्या मामानं गालातल्या गालात स्मित हास्य केलं आणि मारुती भोसलेनं आणखी उलगडा केला. मामा तुमच्याकडे लोक येतात, भक्त मंडळी येतात, त्यांना तुम्ही काम लावता, काहीतरी सेवा लावता. आता ह्यांना जर सेवा लावली नाही तर आपापसात वाद निर्माण करतील, भांडणं करतील, तुमच्या डोक्याला ताप करतील. येणाऱ्या माणसाकडून तुम्ही काही ना काही सेवा लावता, त्यांच्या पदरामध्ये पुण्याचा साठा टाकता आणि त्यांच्या पाठीमागे असणारी पीडा सुद्धा नाहीशी करता. आणि त्यावेळेस मंडळी भरपूर रात्र झालेली होती. मामांनी सांगितलं, अरे मारत्या, अरे लय रात्र झाली, आता झोप आता. आणि नंतरच्या काळामध्ये मंडळी आणखी काही मामांनी गोष्टी सांगितल्या. पण एका गोष्टीचा मात्र उलगडा मंडळी या मारुती भोसलेला शेवटपर्यंत झाला नाही. मामा सांगायचे, अरे मला बाळंत व्हायचंय,
मी जागा शोधतोय. आता बाळत कोण होतं? महिला मंडळ प्रस्तुत होतात, पण माझा देव सांगायचा, अरे मला बाळत व्हायचंय, मी जागा शोधतोय. मंडळी देवाचं खून, मंडळी देवाची संतांची खून सांकेतिक. माझा देव सांगायचा, अरे मला बाळत व्हायचंय, मला बाळत व्हायचंय, मी जागा शोधतोय. आज बाबा झाला का नाही बाळत? मला सांगा. आज आदमापूरला गेला तर पायी ठेवाई जागा नाही, आणि इथं एवढा 19 पालख्यामध्ये भक्तीचा महापूर झालाय. ही लेकरं बाळ कोणाची? सगळे माझ्या देवाची बाळ, मामाची. मंडळी लक्षात घ्या, मामा झाला का नाही बाळत? अरे मला बाळत व्हायचंय, मी जागा शोधतोय. पण त्या गोष्टीचा उलगडा मात्र मारुती भोसलेला झाला नाही. आज आदमापूरला गेला तर पायी ठेवाय जागा नाही. आज आमोश आहे मंडळी. अरे लोक महिन्याची वारी 500-500, 700-700 किलोमीटर अंतर दूर वरून मामांच्या आदमापूरला जात आहेत. का तर महिन्याची वारी, आमोशाची वारी. आणि खरोखर तो योग तुमच्या गावाला आलाय. खरोखर पुण्यवान लोक आहे मंडळी तुम्ही. आणि त्यावेळेस मंडळी त्या गोष्टीचा उलगडा मारुती भोसलेला झाला नाही. पुढे मामांनी 4 सप्टेंबर 1966 ला मामांनी आदमापूर गावामध्ये महासंजीवन समाधी घेतली आणि बकरी मंडळी मामांच्या आदमापूरला आली होती. 3 दिवस झालं होतं बकरी येऊन. मारुती भोसले पहाटे 4 वाजता उठणार, रोज सकाळी पहाटे 4 वाजता उठणार, आंघोळ करणार, स्वयंपाक बनवणार. पण 7 वाजल्या मंडळी त्या दिवशी त्याला जागच आली नाही. मामांचा दृष्टांत झाला, अरे मारुती, अरे सकाळ झाली, दिवस उजाडलाय, उठ आता. आणि ताडकन उठला आणि स्वयंपाकाला लागला. मामांची सेवा बकऱ्यामध्ये केली, स्वयंपाक करण्याचं काम चालू झालं. साल चालू झालं मंडळी 1987 साल. आणि 1987 सालामध्ये मंडळी आदमापूर गावामध्ये समाधी मंदिरामध्ये सेवा चालू झाली. पण नंतरच्या काळामध्ये मंडळी दृष्टी कमी कमी व्हायला लागली. अरे दृष्टी कमी कमी व्हायला लागली. बाहेरून उंबऱ्यावरून मामांची समाधी पलीकडची मूर्ती सुद्धा नीट दिसना. रडायला लागला. 2 आठवडे सतत रडत होता. देवा असं कसं केलं? मामा तुम्ही सांगताल ती मी आज्ञा पाळली, तुम्ही सांगताल तशी सेवा केली, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणती वस्तू कुणाला दिली नाही, कुणालाच दिली नाही. तुम्ही सांगितलं होतं. ऐका, माझ्या देवानं काय सांगितलं होतं? माझ्या मामाने सांगितलं होतं. मामा बोलायला, मारुती भोसले बोलायला लागला मामांना, मामा तुम्ही सांगितलं होतं आपला प्रपंच आपण कसा करतोय, आपला प्रपंच आपण कसा करतोय? प्रामाणिकपणानं आणि काट कसरीने करतोय. तसं माझ्या बकऱ्यात आणि मंदिरात व्यवहार करावा, तसा मी मामा व्यवहार करत आलोय. आणि तुमच्या भक्ताला मंडळी मामांना सांगायला लागले, मारुती भोसले सांगायला लागले, मामा तुमच्या भक्ताला पहिल्यासारखं तुम्ही केलं पाहिजे. मग मामांना ती विनवणी, भक्ताची विनवणी पोचली गेली. आणि हळूहळू मंडळी दृष्टी येत गेली आणि काही दिवसातच स्पष्ट दिसायला लागलं. आणि खरोखर आंधळ्याला सुद्धा डोळं देणारा माझा देव मंडळी लक्षात घ्या. आणि खरोखर मुक्याला वाचा दिली, पांगळ्याला पाय दिलं, आंधळ्याला दृष्टी दिली. खरोखर जगा वेगळा देव कोण असेल या पृथ्वी तलावर कलियुगामध्ये? शेवटचा संत आणि देव म्हणलं तर फक्त बाळूमामा. बोला बोला.